राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिक आता आक्रमक झालेत। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसैनिक दादरमधील साने गुरुजी शाळेत आता जमलेत। तर राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र मनसैनिकांनी शाळा प्रशासनाला दाखवलंय। हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसैनिक सध्या ऍक्शन मोडवर आहेत। दरम्यान शाळा हिंदी कशी शिकवतात तेच आम्ही बघू असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। तर सरकारनं आव्हान समजायचं असेल तर समजावं, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ राहील असंही राज ठाकरे म्हणाले। आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील म्हणजे तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना। ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे? सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला, या आजच ठेचायला पाहिजे। कसला पर्याय नकोच आहे ना, कसला पर्याय जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही? म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही? महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे। आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं। भाषा लादायची याला काय अर्थ आहे? बरं कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही, जी एका राज्याची भाषा आहे? मग माझे हेच प्रश्न आहेत ना। प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मराठी? की ही सगळी राज्य सोडून बाकीच्या त्रिभाषा सूत्र? बरं ह्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती। गुजरातमध्ये समजा राज्य सरकारला आव्हान वाटत तर आव्हान म्हणून घ्यावं, पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते? कशासाठी लादलं जाते?